कर्णी संख्यांच्या आता ह्या रीलमध्ये आपण बघणार आहेत की ह्या पद्धतीचं काही तुम्हाला सिम्प्लिफिकेशन म्हणजे सहरूप द्या असे प्रश्न असतात की असं काही तुम्हाला एक गणित दिलं आहे त्याचं उत्तर काय त्याला सहरूप द्या असं म्हणतात. तर इतकं इझी आहे, हार्डली प्रत्येक प्रश्न हा तुमचा 2-2 सेकंदात सुटू शकतो. कसं ते ऐका आता. इथे दिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आणि त्याच्या एक्झॅक्ट इथं रिव्हर्समध्ये दिले, उलटं दिलं आहे. हे पॉझिटिव्ह आणि ते निगेटिव्ह दिले. सगळे प्रश्न बघू शकता. हे प्रश्न सेट असतात प्लस मायनसमध्ये. मग काय करायचं, इथे नंबर 5 आहे, इथे नंबर 3 आहे, सेम इथं 5 आणि इथे 3 आहे. उत्तरात काही नाही, फक्त एवढंच काम करायचं, 5 वजा 3 असा आन्सर लिहून टाकायचं, उत्तर असेल 2. एवढं इझी येते. आता एक्झॅक्टली सेम टाईपचा क्वेश्चन सेकंड नंबरमध्ये दिला आहे. इथं 7 दिला आहे, इथं 3 दिला आहे, इथं पुन्हा एक 7 आणि इथे एक 3 आणि चिन्ह आहेत अपोजिटमध्ये प्लस मायनसमध्ये. तर आन्सर कसं सॉल्व करायचं, 7 लिहायचा -3 लिहायचा, याचं उत्तर आलं किती बाबांनो, इथं 4. तर ज्या पद्धतीने दोन्ही प्रश्न केलेत एक्झॅक्टली सेम इझिएस्ट मेथडने आपण हा प्रश्न सॉल्व करा. कोणत्या प्रकारचा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही आहे. डायरेक्टली ह्या शॉर्टकट मेथडनेचं उत्तर काढा आणि जे काय उत्तर असेल ते कमेंट करून सांगा. थँक्यू.